हॅलो फ्रेंड्स, भूमीज किचन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे स्पॉन्ज केकची रेसिपी। खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता आपण रेसिपी बघूया। केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कुकर प्रीहीट करून घेऊया। कुकरमध्ये मी हे स्टँड ठेवत आहे। कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला हे कुकर 7 ते 8 मिनिट प्रीहीट करून घ्यायचे आहे। आता इथे मी हा केक मोल्ड घेतलेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचे आहे। हे बघा, त्यानंतर त्यावर थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे। मैदा सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता या बाउलमध्ये मी बटर घेत आहे। हे बटरचं पॅक 100 ग्रामचं आहे। याचा अर्धा भाग म्हणजे 50 ग्राम बटर आपल्याला केकसाठी घ्यायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने बटर अशा प्रकारे छान स्मूथ करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी हे कंडेन्स मिल्क घेतलेला आहे। हा डब्बा 400 ग्रामचा आहे। याचा अर्धा भाग म्हणजे 200 ग्राम आपल्याला कंडेन्स मिल्क घ्यायचा आहे। आता बटर आणि कंडेन्स मिल्क व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता या बाउलमध्ये मी 1 कप मैदा घेत आहे। त्यानंतर आणखी 1/4 कप मैदा घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे 1 चम्मच बेकिंग पावडर। त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ड्राय आणि वेट इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून केक बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता आपण केक मोल्ड मध्ये केक बॅटर टाकून घेऊया। त्यानंतर केक मोल्ड थोडासा टॅप करून घ्यायचा आहे। त्यानंतर प्रीहीट झालेल्या कुकरमध्ये आपल्याला हा केक 30 मिनिट बेक करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। 30 मिनिट झालेले आहेत। आता आपण यामध्ये टूथपिक घालून बघूया। हे बघा, टूथपिक कोरडी येत आहे, म्हणजे आपला केक पूर्ण बेक झालेला आहे। केक पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण अशा प्रकारे केक भांड्यापासून वेगळा करून घेऊया। हे बघा, किती छान झालेला आहे केक स्पॉन्ज। फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।